यंदा शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द, विद्यार्थ्यांनाही यातून सुट्टी नाही. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आणि योग्य ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर यंदा शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, कारण त्यांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनाही यातून सुट्टी आतापर्यंत मिळणार नाही. तर याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना सोबतच नागरिकांनाही आपण शेअर करायला विसरू नका. तर बघूया की उन्हाळ्याची सुट्टी ही का बरं रद्द करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनाही यातून का बरं सुट्टी देण्यात आलेली नाही. तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जूनपर्यंत प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच यंदा त्यांना उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी कारण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे. या उपक्रमातील राज्यातील 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान 75% भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित खाजगी प्राथमिक अनुदानित अंशतः अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून 6वी ते 8वीच्या वर्गासाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात 5 मार्च ते 30 जून या 4 महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही. हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे. निपुण भारत उपक्रमात प्रगत होणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्हाभरातील सर्व शाळांना भेटी देत या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली. तसेच पुढील काळात सातत्याने ही तपासणी जिल्हा परिषद पातळीवरून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांकडून निपुण भारत उपक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. उपक्रमात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. तर एकंदरीत उन्हाळ्याची जी एक हक्काची सुट्टी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना भेटत असते, तर त्या सुट्टीमध्येही आता शिक्षकांचा कस लागणार असून विद्यार्थ्यांना या सुट्टीचा उपभोग घेता येणार नाही, कारण यावेळी शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनाही आता सुट्टी नाही.
एकंदरीत आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आवश्यक अशी माहिती देऊ शकलो. त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपल्या कामाचे आणि आवश्यक ते व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आता आपली रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.